चला लई भूक लागली आता आहे ना. पोरीला भाकर मागतो. जेवलं की आपल्या झाडाखाली जाऊन कुठेतरी पडावं लागेल. पूजा हो. पूजा कुठं गेली काही बाई. काय झाला स्वयंपाक? मला काय माहिती. काय बा तू नाही दिले काय कुठं दुसऱ्याला जाऊन मागू का मी? काय वाढणं जेवायला भूक लागली. आज काय लय नांगूर मारून आला? मला का भाकर तुकडा माझ्या जेव जगत तुम्ही. नांगूर हाणून आले काय एवढे? हा भाकर तुकडा जवळ द्या. जमलं ना तरुणपणात तोवर नांगर काय सगळंच करीत होतो. तू यासारखा असा नाटाफाटा करून बसत नव्हतो इथं. ए म्हाताऱ्या, हाताने घ्यायचं आणि खायचं, डोकं नाही खायचं. नाटापाटा म्हणजे माझ्या नवऱ्याच्या जीवावर खाते मी. नवरा कुठून आला? आभाळातून पडला का तुझा नवरा? आभाळातून पडला का म्हणजे? माझ्यासोबत तांडात बसायचं ना तिकडे बघायचं. घराच्या बाहेर काढीत असतोय म्हातारे, असं नको समजू तू. घराच्या बाहेर काढत असते हा. डंगरबाई सकाळ सकाळ बाई. मायाच्यानं भाकर तुकडा देणं होत नाही. हाताने घ्यायचं आणि खायचं, नसल तर तुझी चुकीच नाही रे. हे आऊ तसं आहे ना. मी म्हणलं होतं त्या कार्ट्याला तुला अप्सर आणून देतो. ही भाळभाळ मायाच्यानं भाकर तुकडा घालणं होत नाही म्हणलं की नाही होत. तुला आहे ना, तुला घराच्या बाहेर हाकलीत असतो. मला व्हय? हा, मला हाकलीत असतो हाकलणारे तुला. पायदा व्हायच्या तुझ्या तांदूळ. नवऱ्याला बिन तुला बी हाकलीत असतो. डंगरबाई हे राहते बघ, राहते हे बाई बघ, घरात. असं तसली दहा नाकरं बाळातच नाही घालीन. करायची. हा. हा, ती मायाकड मला बी उचला येतो हात. काय करशील? काय करशील काय? तू बापाच्या घरून आणलं काही? बापाच्या घरून म्हणजे माझं ये. माझं ये काय सांगते? दिलं तुझ्या बापाने? होय, भिकारी काय देव. हा भिकारी नाही. तुम्ही श्रीमंताची अवलाद नाही दोन का? चार फुटकी भांडीन तू हवाली केळ काळ बेंद्र हा, काळं ती भाळभाळलं. हा, त्याच्याकडे बघतो तुझ्याकडे बघतो. त्याकडे हा, बघत. चल. हा. नाहीतर लय अप्सराच भेटणार तुला होतील. तुला हाकलीत असतो मी. हा, तुला बघू कोण चल कोणाला चल चल तुझा सुंदर बोल. हा, जा. डंगर कुठलं आता गुखाय आता तर देते भाकर तुला. तुला घालीन हा, तुला. तुला घालीन तुला. हा. हे डंगर बघ, बाई. आता जर जगायचं असलं ना तर नीट जगा. हा जा बाडच तीच काटे घे ना घालीन मग. चांगलं येऊ दे तो बी टोर तुझ्याकडे बघतो. हा, जा बघ. हा दलिंद्र कुठून बाई. आणली आऊ तसा. आली बी नसती साडेसती आली असती घरात माझ्यासारखी चांगली आली ना म्हणून हे घर तर आहे. हा तू मरी आहे हे मरी आहे. दलिंद्र भाड्या मला मारतोय डंगर कुठलं. तुला दाखवते आता गुखा भाड्या. आली का तू मध्ये अजून? अहो ताई काय झालं एवढं का ओरडत चाललं? काय झालं म्हणजे? म्हणजे काय झालं? काय मामांबद्दल बोलताय? मामांबद्दल म्हणजे नाही मामाचा फुल काय ना तर खायला घाल ना मग तू. हो घालतेच आहे खायला. काय एवढं केलंय त्यांनी? त्याला गुचाराव सगळ्या गावात आणून माझ्याच्या तर नाही त्या डांगऱ्याला खायला गाणं होणार. घाल तुझ्या तू. भांडू नका भांडू नका. काय झालं एवढं? सुनाला मारतो आधी बायको मारून बसला स्वतःची आणि आता माझ्यावर काठी उगारतोय. दाखवते ह्या बी भाड्याला येऊ दे. कुठे गेलाय काय माहिती सकाळपासून पालता पाडलाय. झाल्या असतील चुका. जाऊ द्या ना. चुका? जाऊ द्या. बायकोला जीव मारायची एवढी चुक ना आता सुनावर हात उगारतो एवढं एवढं? ताई, आपल्याला काय माहितीये का त्यांनी पहिलं काय केलंय काय नाही केलं? आता माहित नाही मला सगळं माहितीये. आधी स्वतःची बायको मारली ना आता माझ्यावर काठी उगारतो. हा त्याची कुटाने तुला माहित नाही. अरे बाया ठेवल्या होत्या दारू पिऊन पडत होता असं रस्त्यानं. ह्याचं काय माहितीये का तुला? हा अहो जाऊ द्या ताई. पहिले झालेल्या गोष्टी आहेत त्या. आता काढून काय तुम्हाला भेटणार आहे का? आता काढून काय भेटणार आहे का म्हणजे? जाऊ द्या नका बोलू जास्त त्यांना. हे कधी येतोय काय माहिती. ह्याची तर वाटच बघते मी आता. आणि ह्याला मला म्हणतो नटती काही ह्याच्या काही ह्याने आणून दिलं काय मला नटती म्हणजे? माझ्या नवऱ्याने घेतलंय मला हे गाड्या बिडाळ ह्याला का बघवत नाही? जाऊ द्या हो ताई. बोलले असतील. एवढं तुम्ही कशाला लक्ष देता उगीच? ह्यासारखा बाप असताना मला मारून टाकला असता. काय बापाच्या पण काय लायकीचा पण बोलताय? नाहीये. काय पण काय बोलताय? मामा आहेत ते. तू सांभाळ. माझ्याच्यानं सांभाळणं होत नाही. तू सांभाळायचं. लय पुळ काय ना तर तू खायला घालायचं. घालते. हा तुला कळन त्याचं एके दिवशी. तवर तुला कुठलं कळतंय? घालते नाही जा घाल जा. घालते म्हण आली 4 दिवस लागले माझ्यावर रुबाब. नक्क काय मेन्यू नक्क काय मेन्यू. कुठे गेले पूजा? ए पूजा अरे काय झालंय? त्या नाचक्याने मला मारलंय काठीनं बघा. कोणी? तुमच्या बापानं. मला नाही नांदायचं आता. नाचके म्हणते काय? जरा मामा बिमा म्हणा शिकवलं नाही का तुझ्या आई बापानी? म्हणजे मला मारीन मी मामा म्हणूय त्याला? येड लागले काय मारायला? येड लागले? विचारायचं ना मग जाऊन. एवढा पुळका येतो तर हळू बोल जरा. ऐकायला येते मला. अख्ख्या ऐकायला गावाला येतंय नको म्हणजे? सांगू. हा गावानीच ऐकायला पाहिजे. गावाला काय माहिती कसं करतो सुनला ती. अरे हा बघ तू काहीतरी खोड केली असेल हा, म्हणून मी बापू का? चिडले असते ना. मी खोड केली का? म्हणजे मला मारून मी खोड केली का? अरे तू किती खोडेल मला माहिती आहे. तुला बाई आज सहन करतो की मी. 5 मग वर्ष झाली बघायची पार. दुसरीन करायचं तिच्यासोबत. मायाच्यानं राहणं होत नाही. म्हणजे मी हान मार का म्हणजे त्याचा मार खाऊन घ्यायचा? काय येड लागले बापूल तुला मारायला? हा काहीतरी बोलली असून तू. विचारायचं मग जाऊन. जेवायला दिलं का त्यांना? कुणाला? मी का बरं देईन? मग कोण देणार आहे? मी का देईन?
ते दुसऱ्या सुनाचा पुळ काय ना, मग तिच्याकडे जायचं, तिला मागायचं. मी का म्हणून मी देत नाही. अगं तू व्यवस्थित वागली तर मग तुला बी जीव लावते ना. कुणाला? असं हाडतूड केल्यावर. हा, मला कोणाच्या जीवाची गरज नाही. मला जीव लावायला मी खंबीर आहे. माझा बाप खंबीर आहे मला जीव लावायला. मला आपल्या डांगऱ्यांची गरज लागत नाही. तुझ्या बापाला बी असं म्हणते का डांगरे? हा, तसंच म्हणते. हा, त्याच्यामुळे ते हे येडं आमच्या गळ्यात बांधलं का तुझ्या बापानी? हा ना, मग बघायचं की शहाणं. हा, हा, गावभर धोंडीला तवा कुठं मी भेटले. चांगली नशीब म्हणा तुमचं तोंड आणि तेन. बाई ने कोपरापासून हात जोडले तुला आणि तुझ्या बापाला. हा, असे संस्कार लावले. कोपरापासून. आणि जरा बापूंला व्यवस्थित बघायचं. मी बघत नाही. लोकांनी मी बघत नाही हो, तुला सांगितलंय काय का? सांगतो ऐक, लोक शेण घालतील तोंडात आपल्या. तुला आता सांगतो मी, गो घातला तरी चालेल पण मी बघत नाही आता. नुसतं तुला तेच खायचं कमून आवडतं काय? मी जा पाणी आण. त्या बापूचं नको सांगू मला. मी आणू का काय पाणी? तुम्ही प्या हाताने जाऊ. मी नाही आणत पाणी. हे बघ म्हणजे मला मला मारल्यावर तुम्हाला कौतुक नाही काय? मग तेच म्हणतो, मला हात नको उचलायला लावू. मी तुला प्रेमान सांगतोय ना, प्रेमान. मला प्रेमाची भाषाच कळत नाही. तुमच्या बापाने माझ्यावर हात उचललाय, त्याचा काय आहे ते आधी सोक्ष मोक्ष लावायचा आणि मग ती पुढचं पुढं. मी बोलन त्यांना सांग का असं केलं म्हणून मी बोलन. तुला हात सांग मला मारून काय करायचं. बोलवायचं आणि बोलायचं. आत्ताच्या आत्ता निर्णय मी माझं मिटवायचा. बघेन ते माझ्याच्यानं नंतर. त्याला सांभाळणं होत नाही. माझ्याच्यानं इथून पुढे भाकर तुकडा घालणं होत नाही. मी घातलं ते घातलं इथून पुढं. झालं ना तुझं? झालं बोलून? का अजून काय राहिलं सांगायचं? झालं ना, म्हणजे मी घालणारच नाही इथून पुढं. काय जरी केलं तर मी इथून पुढे घालणार. आतापर्यंत घातलंय, आता नाही घालत. मग तू घरात राहायचं ना, मग तू जायचं. आज चालतंय, मी जाते ना. हा, बरं पेशंट लगेच हा, आणि निघते. हा, लगेच का निघ. म्हणून निघू? माझा सांगू हक्क नको. काय नाही इथं. मग त्यांचा हक्क नाही का? कशाला वाजवत गाजवत आणलं मग मला इथं? आधीच सांगायचं असं घराबाहेर काढणार आहे म्हणून. मग तू आधीच मग नीट वागली असते तर कायला काढलं असतं? कोण? मी नीट नाही का वागले? मग कशाला भांडते? हा? कशाला भांडते म्हणजे? मामा म्हणतेत नाही का तुला? म्हातारा डंगर म्हणते. हे शिकवलंय का तुला आई नाही, मी बापाने? म्हातारच म्हणत असते. त्याची लायकीच ती आहे. आणि तुझी काय लायकी? काढू काय मग? कुणाची? कुणाची? हा? काय काय काढता आहे का तुझ्या माझं? बापाकडे? काय काढता काय दिलं माझं? तुझ्या बापानी? हा? माझ्या बापाच्या जाऊन हा. नांदायचं का काय तुम्हाला? माझ्या बापाचं इथं. माझ्या बापाचं काढिता? मग माझ्या बापाची तर नांदती ना, मग नीट राहा. तुझ्या बापाच्या इथं त्यापाशी का नांदीन मी? त्याच घर आहे, प्रॉपर्टी सगळी त्याची आहे. हा, मग मी काय करू? हा, मग मी काय करू? मी काय करू? तर लय पुढचं बोलते तू. जा काम करतो जा. मी पाणी बिणी देत नाही. हाताने घ्यायचं आणि त्या डंगऱ्याला इथं बोलवायचं आणि एकदाच मिटवायचं काय असेल ती, नाहीतर खरंच जाईल मी. अजून मी नीट सांगतो. मामा मी म्हण. मामा म्हणत नाही. नाही म्हणत. लय पुढची रे. अय हा मामा, आले आले आले. पाणी आहे का? त्या कार्टीला हाका मारावं लागती तरी पाणी देत नाही. तू दिलं का नाही मनाने आणून? बस जेवली बा? हा, तुम्ही नाही ना रे, भाकरच मागे गेलो की माझ्या तोंड टाकलं तिने फडा फडा फडा. कशाला नादी लागता मामा तुम्ही तिच्या? अरे पण मग मला वाटत नाही का मी सगळं एवढं तुमच्यासाठीच करतो का नाही? हो, आज बी जेवढं जमल तेवढं काम करतो. नाही होत बसलं इकडे तिकडं. परत मला पोटाला भूक लागलं मी तुमच्यापाशी येईल का कुठं गावाला मागून जाऊन? बरोबर आहे ना. हा, तुम्हाला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. अरे पण इतका हा गाव हिच्या बापाची अशी हाल केली मग. हा, आता तिच्या प्रत्येकाचे विचार असतात. तुम्ही नका जास्त नादी लागत जाऊ, नका बोलत जाऊ जास्त. माझ्याकडे येत जा ना, तिच्याकडे काय आहे? काय करतो मागतो भाकर म्हणलं पाणी आणून भाकर दिलं संपलं विषय. तर तिने तिथे तमाशा काढला ना इतकं का बोलली मला. हा, माझ्यावर पण तापल्या होत्या थोड्या. तिच्या नवऱ्याचा सुंबार बघतो तिच्याकडे बघतो मी त्याला हाकलतो सगळ्यांना. तसलं नका काय करू, मग नका जास्त गरम डोकं करू, जाऊ द्या. तुझा नवरा कुठे गेला? त्याला जराशी बाहेर गेले होते ते, मला सांगूनच गेले. तू राहणार जाते त्या टोन गेला कामाला नेला का तुला बरोबर? बोलले होते 1-2 वेळा चला म्हणून, नाही आले, मग मीच गेले. सोकन बोंबलत फिरायला असा कटाळ्या होईन तो, आळशी होईन. बघू, बोलल जीव घेईन तो. बोलल मी त्यांना. त्याला नेत जा कामाला. हो नक्की. हा, आता बोंबलत फिरण गावभर तिकडे बसन हे करत. चालेल चालेल नक्की. काय आला का फिरून गाव कुळपून? तुमचं काय इथं काय चालू आहे? काय कारण सांगू काय तुला काय कारण माझी इथं? तुम्हाला किती वेळा सांगितले आप्पा माझ्या दारात येत जाऊ नका म्हणून? ये बघ मी याच्या कशाला बोलताय? सांगू काय? अहो गावात इज्जत तरी आहे का तुमची? तुला काय हा? करायचं? काय करायचंय म्हणजे? मा- अजिबात यायचं नाही तर माझ्या दारामध्ये. कशाला बोलताय? इकडं जाऊ दे ना. इकडं तुला जर जन्मच नसता दिला तर जग दुनिया बघायला भेटली असती का? काय जाऊ तुला द्या, जन्म नसता दिला मग जाऊ द्या, जाऊ द्या, नका भांडू तुम्ही. याला सांग. कशाला बोलताय तुम्ही त्यांना? तुमचे वडील आहेत. हाय का अरे तुला? वडील हसला. काय केलं? याची धंदे काळे धंदे माहित नाहीत तुला कसलेच सगळे? आणि तुझी काय धंदेत काळे धंदे माझी? तुमच्यासारखा नाही मी. माझं घर बाईच्या पदरात नाही घालवली प्रॉपर्टी. माझी शेतीवाडी त्याच्यावर जगत असतो. तुमची नाही ती, वडलो पारजी ते जेवढे होते ना ते बी निम्मे ठेवली यांनी. नशीब 50 एकर होती ना त्यातली
25-30 ठेवली तुम्हाला, नाही तर असली जन्माला येते माहिती असतं ना तर अख्खीच खपवली असती. पाय मोडला नसतं तर ते 25 बी गेले असते. कशाला तुम्ही वाद घालताय? नका घालू मामा, जाऊ द्या. ओ तुम्ही पण शांत राहा थोडेसे. आणि तुला 1000 वेळा सांगितलंय म्हाताऱ्याच्या नादी लागू नको म्हणून. अरे ती नशीब समोर टोन घ्या, एवढी चांगली बायको भेटली तुला. नाही दुसरी जर असती ना हा तुमचं पण नशीबच होतं. तेव्हाच पळाली असती. तुमचं पण नशीबच होतं. आमची आई चांगली होती काय म्हणून. रे तुझ्यात एखादा आव त्या वहिनीसारखी आई भेटायला पाहिजे होती, बायको भेटायला पाहिजे होती तुम्हाला. अरे तिला आहे ना अशा फिरू 2-4 काठ्या टाकत असतो हा, मी, हा. हाकलीत असतो तिला. काट्याच टाका तुम्ही. त्याचं दुसरं जाऊ लग्न द्या. करून आमच्या आईचं नका तेच भांडणं केलं, करू तुम्ही. सोनांचं तेच करा. करतो. हा. मामा तुम्ही पण शांत या राहा. आता या. हे नाही मला जेवाय वाट आणि ह्याला आहे ना नंतर अगोदर मला जेवाय वाट. हो माझ्या शेजारी जेवाय सुद्धा नाही पाहिजे. हो. निघ. जा. वाढ म्हाताऱ्याला भिकाऱ्याला खाऊ घातलेलं चांगलं असतं. आणलं बाई चारा, मी जाणारच होतो. अरे सारा सकाळचं सांगितलं तुला आणि तू अजून जातोय का? अरे काम होतं थोडं, त्यामुळे वेळ लागला. नुसतं गावात काय काम असतं रे तुझं? जरा घरचं बघायचं ना. हा करत असतो ना जेवढं जमेल तेवढं. गावात पण थोडं द्यावं लागतं लक्ष. काय गावात लक्ष दे, तुझ्यामुळे गाव चालतंय का काय? हा बरं जाऊ दे, आता आणलाय ना चारा, आणला ना आता. काय आणलं ना, कवर मर मी एकटीनेच राबायचं? तुझं काय कर्तव्य आहे का नाही? करते की आरती पण तिला जमल तेवढं. हा मग बायको जीवर खातो का तू? हा ती करते म्हणून तू खातो का? अरे जरा सुधर, नीटनेटकं वाग जरा. तुला खरं सांगू का, मला नाही तर राहायची बी इच्छा नाही. का बरं? बाहेर कुठं जाता बी येत नाही. हा काय करू इथं? मला नाही ह्या म्हाताऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. अरे काय म्हातारा म्हणतो? जरा नीट म्हण की, वडील आहेत तुझे, बाप्पू म्हण. हा काय बापू म्हणायच्या लायकीचे आहेत का ते? माहिती ना तुला काय काय कांड केलेले तारुण्यात त्यांनी. काय त्यांची लायकी काढतो? अरे त्यांनी जन्माला नसतं घातलं आणि तू ही दुनिया बघितली नसती. अरे- आणि काय कांड केलंय त्यांनी? अरे गाव आज बी नाव ठेवतं. काय की बायकोला मारली म्हणून? अरे काय बोलतो तू? लोक बोलतच राहते. आणि आई कशी वारली तुला माहिती का? सगळं माहिती. ह्या म्हाताऱ्याच्या कारणामुळेच मेली आई, नाही तर अरे नसती मेली. बापू. म्हाताऱ्याने थोडं लक्ष दिलं असतं ना तर काय कशाला काय झालं मग मी नसतं तेच आईला. म्हणतो ना, पण आता सुधारलेत ना, मग आता का मग त्याला हाडतूड करता? अरे पण माणूस गेल्यावर काय आहे का? मग काय जाणार नाही का? अरे तू जाणार आहे, मी बी जाणार आहे. हा त्याच्यावर माणसाला तुम्ही अशी वागणूक देता काय? जरा सुधर. मग मी तुझ्या वहिनीला बी सांगतो, तिच्या बी डोक्यात बसत नाही, ती बी तसली तुझ्यासारखीच. जा कामच बघ. ते धारा काढ. चारा आणलाय मी. काय लोकांनी काही सांगायचं ना, आपण काही ऐकायचं का? अवघडच आहे. तुमच्या बरोबर गुरु उपाशी मारायची, दुसरं काय? अगो बाय, झोपा काढीत होता काय? अजून हाय तसं आहे सगळं. अरे मला तरुण पण नाही आलं, झोपा काढीत होता काय? तरुण हा? पण नाही आलं म्हणजे? मग आता लाईट नव्हती, हाताने फिरू ती. त्या कट करायचं ना, तिथं कात्री आहे त्यांनी कट करायचं आणि टाकायचं जनावरांना. ती शाळा वरायचं त्या. ऊस आहे त्यो, ही झालं ती ऊस हाती तोडीत बसू. मग काय मरत काय? आ खायला कसं गिळायला लागलं की कसं चार 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 बटावनी तोंड चालतं तुमचं, नुसतं कालवा करायला गावभर. जरा आपण माणूस यायची जाणीव असू दे. मला माणसाच्या जाणीवचं काय सांगू नका, तुमची सगळी आहे चाल का मला माहिती. माणसाचा आकार आहे का हा. तुला? नाही मला नसू द्या मला माणसाचा आकार. आ खायला बरं लागतंय. उपकार करते काय? उपकार करते का म्हणजे? उपकार करते का इकीन म्हणजे? ना सगळे जनावर इकीन. काय की बाय 17 त्याच धमकी आहे, त्या जनावर मग? आणि घरी करतोय ना. हे करीन आणि ते करीन. करतोय ना. काय भीक मागत फिरायचं काय गावभर अरे पुन्हा? तुझा नवरा चांगला र म्हणून करतोय, नाही तर नवरा चांगला. तुझ्यासारखी ना कवाच हिकीली असती. नवरा बापाच्या चालीवरच गेलाय ना, तोंडावरून गरीब. आणि ते दिसत बी नाही, वाण नाही गुन्हे नाही. जा करू दे का? का म्हणजे गिळायला कसं लागतंय? इथं राहायचं, इथं हे सगळं काम करायचं, हे तर भाकर तुकडा आणून देत. अजिबात घरी यायचं नाही. 4 माणसाला गावात तमाशा नाही दाखवायचा. 4 माणसांनी म्हणायला सुनलंय कडोय, सुनलंय कडोय. ते तमाशा नाही करायचा. उपकार करते काय? उपकार करायचं म्हणजे गिळायचं असलं तर इथं राहायचं, गावात यायचं नाही. मरण बाबा आपला इथंच राहतो, पण बा करते दिशी ना आणून देन ना. काय झालं? मेल्यावर हे माझ्यावर चीन पुन्हा द्यावं तर लागन की. जा कर माझे उपकार. तू जा आता, नको मा उन्हाच्या कारात डोकं खराब करू, मला काम करू दे. मेलेलं बरं बाय असलं दलिंद. काय आता हे माझ्या हे नीट करा माझ्या आणि तुझ्या. खायचं बरं कळतंय. परमेश्वराने ना एकच पोरग द्यायला पाहिजे.
पैसे आयला नशिबाला अशा भेटल्यात ना एक तरी पोरगी अहो नशिबाला मामा चांगली. काय करताय तुम्ही? अरे मग आता हे गुरांना खायला टाकावं लागेल ना बा. अहो पण उन्हाचं ऊन बघा. अरे नाही केलं तुला माहिती नाही कधी आहो तसं कशी अहो मला सांगायचं मी केलं असतं. आता तू तर सगळंच घरचं बी करायचं एक तर तुझा नवरा त्याने बोंबलत करायचं त्यात काय एवढं तुझे मला होणार नाही का? तुम्ही बघा जरा ऊन बघा, काय जेवण वगैरे तर केलंय का? तसेच आले इकडं आणि हे काम करायला लागलेत. कशी माझं काय तरी पुण्य म्हणून ना तू एक स्वतःच्या लेकीसारखी जीव लावते नाही तर असल्या सुना भेटत आहेत कर ती बघ कुठं तू कशाला कुठं. तिला एवढं बोलत असता तुम्ही? जरा प्रेमाने बोलून बघा ना. मग ती बी मायापाशी अशी बापाच्या मायाने आली जवळ मग तिला मी बोलन का वाकडे विषय काय होतोय, ती तुम्हाला 2 शब्द बोलली की तुम्ही 2 बोलताय. किती किती बोलत असं केल्यामुळे तुमचं वाचतं ना. मग मला राग यायचा नाही कर एवढं सगळं करून. तुम्ही तिला पोरी सारखा एकदा जीव लावून बघा, जसं माझ्याशी बोलताय तसं तिच्याशी बोलून बघा. अरे मग गोष्टी बदलतील. ती बी नाही ना आले की ती सुरू करते फाडफाड बोलायचं मग काही करू हाय जराशी तापट आहे पण तुम्ही थोडं समजून घ्या. जाऊ द्या. हा? ते करू हे मी करते, तुम्ही जावा. तुम्ही जाऊन बसा तिकडे बाजूवरती. नाशी आता तू एकटी नाही मी करायचं. करते जाऊ द्या. तुम्ही जावा बाजूवरती बसा तिथं निवांत, मी आणि येते. जपून कर हा हा आणि काही अडचण आली तर मला हाक मार हा व्यवस्थित जावा. हो आणि ते जपून हे कर हो हो लागून. काय बोलत होती म्हाताऱ्याशी? काय नाही अहो, ते उन्हातानाचे काम करत होते. तुला किती वेळा सांगितलं त्या म्हाताऱ्याच्या जवळ सुद्धा जायचं नाही म्हणून? काय करायचंय का बोलायची त्याच्याशी? कशाला तोंडाला अहो लागते वडील आहेत त्याच्या? तुमचे, तुम्ही एवढं कसं काय बोलताय त्यांना? परत तेच सांगू नका वडील आहेत तुमचे, वडील आहेत तुमचे. ते उन्हातानाचे काम करत म्हातारा होते. कोण नाहीये माझा. ते उन्हातानाचे काम करत होते म्हणून मी त्यांना म्हंटल मी करते. तुला तुम्ही काय करायचंय? उन्हात मरण नाही तर काय बिवीन? काय काय बोलताय? घेणं-देणं तुला? काय बोलताय? वडील गेल्यावर वडिलांची किंमत कळते. तुला सांगितलंय ना त्यांच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचं नाही म्हणून? सांगितलंय ना? हो. कशाला बोलती मग? नाही थांब ना, म्हाताऱ्याच्या ना सोक्ष मोक्षच लावतो आता. काही नका करू, ऐका ना तुम्ही प्लीज. तुम्ही बघा माझं आता ऐका काय ना. करतो. नका हो, तुम्ही ऐका तरी माझं. तुम्ही ऐका ना. अहो ऐका ना. झोप लागली का? काय म्हणतात झोप? अहो ऐका प्लीज. ए, उठ म्हाताऱ्या, उठ ओ सोडा ना प्लीज. उठ लवकर. नका काही. उठ उठ लवकर, चल उठ. अहो तुम्ही ऐका तरी. उठतो का कसं? ओ काठी सोडा प्लीज. उठतो का कसं? तुला कितीदा सांगितलं रे माझ्या दारात येऊ नको म्हणून? काय झालं? मलाच नाही माहिती मामा का काय आपले चुकलं? एवढं. लवकर चल. काय माय कोण काय तुम्ही चुकलं काय का? बोलताय? नका बोलू प्लीज, नका मध्ये पडू बोलू. नको बरं का, नाही तर जीव गेल तुझा बी. अरे पण झालंय काय? झालंय काय नाही, निघायचं इथून. बस झालं तुझ्या नाटकात. चल. अरे मी काय हो, मग नका करीत हो, होतो. त्रास देऊ. तिला वाटली आली की वडील आहेत तुमचे, तुम्ही सोडा काठी. तुम्हाला काय कळतं का तुम्ही काय करताय? झापडेल बरं का तुला मी आता. चल रे, निघ, चल. पोरीला म्हणलो होतं मी करू लागतो म्हणून. काय अहो करतो ते चल, मला काय नको बोलले करू. चल, होते. करतो आम्ही आमच्या समोर मीच मध्ये घुसले होते. हा. प्लीज चल अहो तुम्ही ऐका ना, नका ना त्रास देऊ मामा. चल रे, जाऊ दे चल निघ इथून. चल कुठे लई- जा, तुझं तोंड काळ कर, काय करायचं ते लई- कर. लई येऊ नको चव- आमच्या दारात परत. काय करताय तुम्ही? वडिलांशी असं वागतात का? निघतो का कसं? ऊन तरी बघा. नका बोलू एवढं, नका बोलू त्यांना. हे पोरी जाऊ दे. मारतो तुला. चल माझ्या नशिबातच म्हणायचं असं होतं. निघ चल. चल जातो बाबा. काय आता कवर सहन करायचं का याचं? ह्याच्यामुळे लोक आम्हाला बोलतेत. वडील आहेत तुमचे, तुम्हाला कळायला पाहिजे. कोण एक कोणाचं नाहीये इथं. तुला किती वेळा सांगितलेलं मी, परत तेच सांगू नकोस मला. लोक तोंडात शेण घालतात आमच्या ह्याच्यामुळं. होय, या वयामध्ये तुम्ही त्यांना असं बाहेर काढलंय, तुम्हाला वाटत नाही? लोक आता शेण नाही घालायचे तोंडामध्ये. अरे लोकांना पण माहिती आहे म्हातारं कसं आहे, त्यामुळे कोण काय नाही म्हणणार. तुम्हाला मी कसं समजून सांगू? जाताना आडवा. हे बघ, नका बोलू असं. ऐक, तुला जर त्या म्हाताराचं एवढंच पुळका असेल ना, तर तू बी निघ तुझ्या बापाच्या घरी. तोंड नको दाखवू परत मला. कसं समजावून सांगू तुम्हाला? तुम्हाला पश्चाताप होणार या गोष्टीचा. ऐकत जा थोडं तरी. वडिलांना आडवा. आता पण वेळ गेलेली नाहीये. तुला किती वेळा सांगितलं की परत तेच सांगायला लावू नको मला. थांबा मी अडवते त्यांना, तुम्ही नाही अडवणार आहे. काय करायचं का त्या म्हाताऱ्याच्या अहो मागे? तुम्ही शांत बसा. कुठे गेले ते? अरे काय झालं? अहो हे मामांना खूप काय काय बोललेत. ते कुठं गेलेत ते पण माहित नाही. खूप काय काय बोललेत. असले असे शब्द वापरलेत ना की त्यांच्या मनाला खूप लागलं असेल. अरे तुला किती वेळा सांगितलं होतं? अरे कशाला ठेवायचं असलं म्हाताऱ्या घरात? लोक तोंडात शेण घालायला लागलेत आपल्या असल्या म्हाताऱ्यामुळे. अरे काय लोक आणून देतात का आपल्याला? आपण आपलं बघायचं असतं ना. आता कुठे गेलेत काय माहिती का एवढं उन्हाचं? काहीच माहित नाहीये. हा पूजा, हा पूजा, काय झालं बोंबलायला एवढं? काय करत होती तू घरी? काय करत होती म्हणजे? तिथं काय चाललं काय तुला लक्षात नाही का? लक्ष देतात नाही का तुला? काय करू मी? काय करू मी? नुसतं खायची कामाची. चल त्या बाबांना बघायचं, बापूंना कुठे आहेत ते. चला, चल लवकर, काय झालंय? चल लवकर. तू पण चल रे. अहो, शोधू आपण.
चला. परमेश्वरा, अरे असं काय चूक झाली माझ्याकडून? हा, एवढं सजा मला. एक सून चांगली, ती एक त्रास देते. एक पोरग चांगलं तर दुसरं धक्का बुक्की देऊन बाप माझ मानायला तयार नाही. अरे झालं माझ्याकडून. त्यावेळेस नाही समजलं, मी दारू पित होतो, सगळ्या गोष्टी झाल्या माझ्याकडून. मला नाही तिला औषध काय मला देता आलं, म्हणून माझी बायको मेली, म्हणून मी मारली का तिला? अरे लय रे, तिच्यावर लय प्रेम करत होतो मी, पण माझ्या डोक्यात अवदसा होती. नाही समजलं, पण आता मी सुधारलोय, एवढा यांच्यासाठी कष्ट करतोय. वय झालं होत नाही तरी करतोय. तरी हे दिवस माझ्यावर. अरे बाप्पू का झोपलाय? बाप्पू बोलूच नाही. अरे बाप्पू, आज नीट सपयला तरी झोप, नाही तर घरी जाऊन झोप. असं का झोपलाय काय कळ ना. बापू चला घरी. उठ की, मी म्हणलं होतं आता मी जेवण आणते. आता काही काळजी करायची नाही. आणि वाटलं तर घेऊ तुम्हाला हाकलून दिलं यांनी, याच्या घरी राहू नका तुम्ही, बिंदास माझ्याकडे राहा. आणि काय करत नाही इकडे तिकडे जायची. आणि तुला सांगतो, बापूंला जीव लावायचा, परत सांगितलं नाही म्हणशील. अहो पण मी आताच म्हणलेलं मी भाकर पाठवून देते, मी म्हणलं घेऊन येते. चला घरी, उठा. मामा बापू, मामा उठा की. बापू, मामा बापू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुमच्यामुळे झालं हे सगळं. मामा बापू, बापू, हा उठा ना बापू. लोक आता म्हणतील आधीने बाप मारला. अगं हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू बी बापूंला बापासारखं जीव लावला असतं, हे दिवस दिसले असते का आता? आता कोणाला बाप म्हणायचं? आई तर आई नाही, आता होता तो बी बाप हिसकून घेतला का? आणि तुला तर ना, मी तुम्हाला माझ्या बापाकडे बघते तसं कधीच नाही बघितलं. मी जस केलं तुमचं, पण आज मला कळतंय. तुमच्या भावाचा विचार फुटल्यामुळे ही पाळी त्यांच्यावर. आता मला कळलं बाबा, तुम्ही नाही तर हे घर काहीच नाही. मामा तुम्ही सगळं आमच्यासाठी करत राहिले, स्वतःसाठी तुम्ही काहीच केलं नाही. काय म्हणते लोक आता? तुम्ही त्यांना त्यांच्या एकच चुकीची एवढी मोठी शिक्षा देत होते, आता लोक काय म्हणतील? आता म्हणते ना आधीचे बाप मारला म्हणते. अरे तुला माहितीये का, आई गेल्यापासून किती जीव लावला त्यांनी, कधी आईची माया तरी कळून दिली का? आणि म्हणतो तुम्ही आई मारली म्हणून. आता तू बाप मारला माझा, मी काय करू सांग आता? अजून जाऊ पण दे, सुधरा. देवाला घालून काय करणार? घरी जाऊ. आता कळलं तुला, बाबा गेलो घरी जाऊ. अरे उठ ना, मेल्यावर तरी हात लावू बापाला. का हात दिसतील तुझे?